अलीकडेच माझे सासूबाईंना भेटायला जाणं झाले, कारण नोकरीमुळे मला पुण्यात राहावं लागतं. असं नाही की सासूबाई सुनांच्या माहेरी जाण्याला विरोध करतात, पण त्यांचे म्हणणे आहे की सुनबाई लग्नानंतर सासरच तुझे घर आहे. सासू सासरे हेच तुझे आईवडील आहेत. त्यांच्या सेवेमध्येच तुझे कल्याण आहे. त्यामुळे आता तुझं एकच कर्तव्य आहे, सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि पतीला देव मानून त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणे. प्रत्येक नवीन सुनेला त्यांनी हेच उपदेश दिले आहेत. हे शब्द मनात गाठ बांधून ठेव. जेव्हा मी सासरी आले तेव्हा त्यांनी तोच तयार केलेला धडा माझ्यावरही उधळला, की सुनबाई लग्नानंतर सासरच तुझे घर आहे. सासू सासरे हेच तुझे आईवडील आहेत. त्यांच्या सेवेमध्येच तुझे कल्याण आहे. त्यामुळे आता तुझे एकच कर्तव्य आहे, सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि पतीला देव मानून त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणे. मी थोडीशी वेगळी प्रकारची असल्यामुळे ताबडतोब प्रश्न विचारला, आईजी, मग माझे आईवडील आता माझे राहिले नाहीत का? त्यांच्याबद्दल माझ्या सगळ्या भावना संपल्या का? माझ्या तोंडून अशा प्रश्नाची अपेक्षा नसल्यामुळे त्या गोंधळून गेल्या. रागाने म्हणाल्या, अरे बरोबर म्हणतात की या शिकलेल्या मुलींना काही अक्कल नसते. मी हे ऐकताच नाक मुरडून चेहरा वाकडा केला. त्यामुळे त्या त्रासून बाहेर फेरफटका मारायला निघून गेल्या. असो, आम्हा तिन्ही सुनांना त्या अधूनमधून आपले उपदेश देत राहायच्या. काही महिन्यांपूर्वी खूप वर्षांनंतर आमच्या सगळ्यांच्या लाडक्या नंदेचे लग्न झाले. योगायोगाने त्यांची सासरची जागा जवळच्या जिल्ह्यात आहे. आतापर्यंत मुलीचं खरं घर म्हणजे सासर असतं, असं म्हणणाऱ्या सासूबाईंना आता नणंद सासरी गेली की बेचैनी वाटते. त्यांना वाटते की मुलगी आपल्या माहेरीच राहावी. महिन्यातून 2 दिवससुद्धा ती सासरी राहिली तरी त्यांना वाटते, अगं गेली होती मागच्या महिन्यातच. आणि समजा त्यांच्या सासरी काही कार्यक्रम असेल तर सासूबाई उदास होऊन म्हणतात, हाय रे, मुलगी सासरी पाठवावीच लागेल. काही नाही, दुसऱ्या दिवशी परत बोलावते. असो, आता तिचे लग्न होऊन वर्ष झाले होते, पण कदाचित ती महिनाभरही सासरी राहिली नसेल. आणि आम्ही सुनांना मात्र 2-3 वर्षांतूनच माहेरी जाणं होते, तेही फक्त 2 दिवसांसाठी. आम्हाला नणंदेच्या नशिबाचा हेवा नाही. पण सासूबाईंचे हे दुटप्पी धोरण माझ्या दिराणीला फार खटकते, कारण माझे आणि जाऊबाईचे माहेर खूप लांब आहे. त्यामुळे आम्ही दोघी जाऊ शकत नाही. मन लावून आम्ही आपापल्या संसारात रमून राहतो, पण आमची धाकटी जाऊ मात्र खूप चिडचिड करते. वरून तिचे माहेर जवळ असूनही ती जाऊ शकत नाही. सासूबाई तिच्या माहेरी जाण्याच्या नावानेच चिडतात. एकदा ती काही दिवसांसाठी आपल्या भावासोबत माहेरी गेली होती. तेव्हा सासूबाई एवढ्या नाराज झाल्या की काय विचारता. रागाने म्हणाल्या, कोणीही तिला परत आणायला जाणार नाही. पाहतेच मी ती सासरी कशी येते. राहू दे, आयुष्यभर माहेरीच. आणि मुलालाही ठाम सूचना दिली, खबरदार तिला फोनसुद्धा केला तर. तो बिचारा लपून छपून बोलायचा, पण बायकोला घरी आणायची हिंमत करत नव्हता. असं कसं तरी करून प्रकरण शांत झाले. खूप गोंधळानंतर घरच्यांनी सासूबाईंचे हातपाय जोडले, समजावलं. तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला. या सगळ्या गोष्टी आठवून धाकटी जाऊ खूप चिडचिड करत होती. तिच्या डोळ्यांतून वारंवार राग झळकत होता. मी तिला म्हणाले, बहीण, हा नशिबाचा भाग आहे. मी तर माझ्या मनाला समजावलं आहे, तूही समजावून घे. आपले नशीब आपल्याला नाही बदलता येत, म्हणून मनाला दुःख देऊ नकोस. मला जास्त आठवण झाली तर मी आईला व्हिडिओ कॉल करते, आणि ती मनाने मोठी आहेत, त्यामुळे त्या या गोष्टीनेच खुश आहेत की माझी मुलगी खूप दूर पुण्यात राहते, नोकरी करते, तिला माहेरी येण्याचा वेळ मिळत नाही. ती आपल्या संसारात आनंदी आहे. मी धाकट्या जाऊला खूप प्रकारे समजावलं. कदाचित तिला समजलं असेल किंवा नसेल, पण सासूबाईंच्या त्यांच्या मुलीबद्दल असलेल्या भेदभावपूर्ण विचारांवर मला हसू आले. आणि काही वर्षांपूर्वी मी त्यांच्यासमोर विचारलेल्या त्या निरागस प्रश्नाची आठवण झाली, ज्याचे उत्तर त्यांनी अजून दिलेले नाही. असो, मीही माहेरी जायला नक्कीच इच्छुक आहे, जसं प्रत्येक स्त्रीला वाटत असेल. पण जाऊ शकत नसल्याचे काही वाईट वाटत नाही. मी दररोज परमेश्वराला प्रार्थना करते की मला जरी माहेरी जाण्यापासून वंचित ठेवले, तरी त्या बदल्यात माझ्या माहेरच्यांना नेहमी सुखी आणि समृद्धी ठेवा. आणि बालिशपणाची गोष्ट म्हणजे खरं माहेरी काही नुकसान झाल्याचं कळालं की माझं डोकं सरळ देवाकडे जाते, कारण देवाशी केलेला करार असाच आहे. ठीक आहे, मी तिथे जाणार नाही, पण त्यांना एवढा आनंदी ठेवा की त्यांना माझी आठवणसुद्धा चुकूनही होऊ नये. असो, ही सगळी प्रभूची इच्छा. गेल्या 16 वर्षात मी 4-5 वेळा फक्त 1-2 दिवसांसाठी माहेरी जाऊ शकले. पण नणंदेच्या लग्नाचे साईड इफेक्ट नणंदेऐवजी सासूबाईंवर इतके होतील की त्या स्वतःच्या गोष्टी विसरून जातील, हे मात्र ठाऊक नव्हते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.